सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहमत्तत्वां सर्व पापेभ्यो मोक्ष ईशामी मा शुचा. ज्ञानेश्वरी अध्याय 18वा आहे आणि 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकाच्या ठिकाणी चिंतनाची ओवी आपल्या कार्यक्रम पत्रिकामध्ये घातलेली आहे. ती ओवी अशी पै आपुलेने भेदेवीन माझे जाणीजी जे एकपण त्याची नाव शरण मज येणेगा. ही ओवी चिंतना करत आहे. तत्पूर्वी अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री पांडुरंगाच्या चरणी नमस्कार करून आपण सेवेला आरंभ करत आहोत. विश्वाच्या उत्पत्तीस, विश्वाच्या स्थितीस, विश्वाच्या लयास तिन्हीला आद्य कारण एक परब्रह्म तत्व आहे की जयापासोनी सखळ मयी मंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा नै अनुमाना श्रुतीशी. की ज्याच्या पासून आकाशादी पंचमहाभूत आकारला आली, ज्याच्या पासून या ठिकाणी तुम्ही आम्ही जिवंत आहोत आणि असे एक तत्व आहे. तरी परमात्मा ऐशी जे एक वस्तू असे ती दया दिशे ज्ञानास्तव, ती ज्ञानाशिवाय पाहता येऊ शकत नाही. अशा परमतत्व असलेला एक परब्रह्म आहे. त्या पांडुरंगाच्या चरणी आपण नमस्कार करून सेवेला आरंभ करत आहोत. तसेच या ठिकाणी हा जो उत्सव चालू आहे ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा, इथं आरजी पाटील वाडा म्हणून आपला रुईमध्ये आहे ना, यांच्या घरी खरोखर आज माऊलींचंच आगमन आहे. का तर 36 वर्ष सेवा निर्विघ्न होणं यालाच माऊलीची कृपा म्हणतात. काय म्हणतात त्याला? माऊलींची कृपा. आणि माऊलींच्या कृपेशिवाय ही सेवा निर्विघ्न होऊ शकत का? 12व्या अध्यायामध्ये ओवी घातली ना, मग वाढते नि प्रेमे भजते जे महात्मे जया मनोधर्मे दुजे शिवतले नाही. त्याला द्वैताचा स्पर्श झालेला नाही, ज्याच्या मनामध्ये विकल्प संशय आलेला नाही, की निरसंशय होऊन अंतःकरण मनपूर्वक बुद्धिपूर्वक आणि चित्तपूर्वक त्याला अनन्य म्हणतात. आणि अशी अनन्य सेवा जी आहे ना, ही सेवा खरोखरीत निर्विघ्न चाललेली आहे. आज 36 वर्ष माऊलींच्याच कृपेनं पांडुरंगाच्याच कृपेनं होत आहे. आता माऊली म्हणजे कोण आहे? प्रत्यक्ष परब्रह्म आहे महाराज. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. प्रत्यक्ष परब्रह्म आहे. एक परमात्मा आहे तो निर्गुण आहे आणि संत आहे ते सगुण देहधारी आहेत. आणि देह धारण करून संत महात्मे विश्वाच्या उद्धाराकरता या भूतलावरती येतात. अवतार तुम्हा धराया उद्धराया जन जड जीवा. या करता ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले. मग ते कोण आहेत? कोण आहेत म्हटल्यानंतर आमचे संत महात्मा उगाच नाहीत, नामदेव म्हणतात. परब्रह्म आहे, साक्षात ब्रह्ममूर्ती आहे. आणि अशा माऊलींचं वर्णन अनेक संत महात्मे आमच्या करतात. पहा, प्रत्यक्ष म्हणतात की माऊली म्हणजे सामान्य नाही. नाथांना विचारा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकांचा मायबाप दरुशने हारे ताप. अहो नुसतं नमस्कार जरी केलात तरी तुमच्या त्रिवितापाची झाली बोळवण देखिल्या चरण. एवढा अधिकार आहे महाराज. म्हणून कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. मग ज्ञानी किती हो? ज्ञानी यांचा शिरोमणी. जेवढे जेवढे या भूतलावरती ऋषी मुनी अनेक अवताराला आले, जे जे ज्ञानी सुखासारखे झाले, त्यांचा शिरोमणी ज्ञानी यांचा राजा आहे. कोणाचा आहे? हा, ज्ञान राज माझी योग्यांची जेने निगमवल्ले असो.
एवढं त्या ठिकाणी सूत्र आहे. आणि अशा माऊलींना आपण नमस्कार करून आरंभ करत आहोत. याच्या पुढे हा अत्यंत भक्ती मार्ग या कलियुगामध्ये तुम्हाला तरण्याकरता माऊलीच तरी अवताराला आल्या, माऊलीने तरी पाया घातलाच अद्वैताचा. पण याच्या पुढं या मंदिरावर कळसाचं काम करणारे आमचे जगद्गुरु तुकोबार आहेत. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडवून दाविला, जगत उद्धारा लागी उपाय सुचविला, निंदक धोरणाचा संशय संदेह निरसला. असे जगद्गुरु तुकोबार सामान्य आहेत महाराज. जगद्गुरु ही संज्ञा विनाकारण कोणालाही प्राप्त होत नाही. तेवढं तप पाहिजे ना, त्या स्थितीला त्या गुरुपदाला जाण्या इतकं सामर्थ्य पाहिजे ना. कारण तुकोबारांना तुलना करण्याकरता कोण आले होते ताई? कोण आले होते? प्रत्यक्ष परब्रह्म असलेले अभ्यास वेदांतातले गाडे रामेश्वर शास्त्री वाघोलीकर. आरतीला आपण म्हणू का तुकी का तुलनेशी, ब्रह्म तुकाशी आले. प्रत्यक्ष ब्रह्मांनीच तुकोबारांची तुलना केली. आणि सेवडा म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. वाघोलीकर शास्त्री म्हणाले अशक्य आहे महाराज. तुमचं जे सामर्थ्य आहे ना, तुमचा जो महिमा आहे ना, प्रत्यक्ष मी वया बुडविल्या पण तुमच्या वया पांडुरंगाने तारल्या. कोणी तारल्या? पांडुरंगाने तारल्या महाराज. 13 दिवस वया रक्षोनी उदकी कोरड्याची काढोनी दाखविल्या शेकी अपार कवित्व करून इहलोकी. नाही का? अशा पद्धतीने त्यांचा महिमा आहे. याकरता तुकोबार आहे म्हणजे प्रत्यक्ष जगद्गुरु आहेत महाराज. त्याने आपण नमस्कार करून आरंभ करत आहोत. या ठिकाणी उत्सव चाललेला आहे. अतिशय आनंद आहे महाराज. आज आनंदोरे, आज आनंदोरे, सभाय अभ्यंतरी अवगा परमानंदोरे. अनुष्ठान वेगळं, पारायण वेगळं, श्रवण वेगळं आणि तत्वांचा भागत्याग लक्षणा करून तत्वपदाचं ग्रहण करणे त्याच्यापेक्षा एवढं आहे काका. सार काय असार काय, पाप काय पुण्य काय, सुख काय दुःख काय, अनुकूल काय प्रतिकूल काय, या साराचा विचार त्याला परमार्थातलं पहिलं तत्व आहे ते म्हणजे लक्षात घ्या. त्याला विवेक म्हणतात. त्याला काय म्हणतात? विवेक. आत्मानात्म विवेक आहे. आता तो विवेक कुठं पण टिकतो तुमचा आमचा? पुढच्या सप्ताह येतोय कवा, मी पारायणला बशीन कवा, विवेक पाहिजे महाराज. विचार पाहिजे ना. आम्ही बसलो असतो पण माझं गुडघं दुखायला, मला काय जमतंय, हे काय माझं काम काय, भांडी घासायला बुट्टीवर पण ज्ञानेश्वरी उलगडणार नाही महाराज. धुणं धुईल, म्हशीचं शान काढाल मी खाली बोललो करण्याकरता, परंतु ज्ञानेश्वरीला हात लागणार वैराग्य नाही ना, त्याग नाही ना. त्याग ज्याच्याकडे आहे, प्रपंचाविषयी थोडस विषयातून चित्त काढावं लागतं, थोडं मन काढावं लागतं. एवढ्याच करता भगवंत म्हणतात मला तू शरण येतोच बरोबर आहे, पण मी आणि तू हे तुझ्यात आणि माझ्यात असलेलं द्वैत पहिला गेलं पाहिजे. त्याला अद्वैत म्हणतात. हरिपाठाला सूत्र आहे, द्वैताची गुरुविना दया कैचे कीर्तन. मग आम्हाला तो विवेकच पाहिजे, आत्मानात्म ते समजून घेण्याकरता वैराग्य पाहिजे. ह्या दोन गोष्टी झाल्या. तिसरं पाहिजे जिज्ञासा. काय पाहिजे तिसरं काका? जिज्ञासा. ते तत्व मला यथार्थ वेदांना वर्णन केलेलं आहे, शास्त्राने वर्णन केलेलं आहे, उपनिषदाने वर्णन केलेलं आहे बरं का. ते जे तत्व आहे त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. त्याला कोणताही आकार नाही बरं का खंडू. तरी परमात्मा ऐंशी जे एक वस्तू असे ती जया दिशे ज्ञानास्तव. आत्मज्ञानाशिवाय तिला पाहता येऊ शकत, जाणता येऊ शकत, जाणून ब्रह्मानंद भोगता येऊ शकत. त्याच्याकरता जिज्ञासा, जिज्ञासा पाहिजे. आणि चौथी तत्व जाणून घेतल्यानंतर मोक्षाची तीव्र इच्छा पाहिजे. काय पाहिजे?
मला ते मोक्ष प्राप्त व्हावा. आता मोक्ष मोक्ष म्हणजे काय? मोक्ष शब्दाचा अर्थ काय? पुनरपी जन्म आणि पुनरपी मरण या जीवाच्या मागे अनादी लागलेला आहे महाराज. किती काका? ब्रह्मदेवालाही विठ्ठल चुकलं नाही बरं. आता आमच्या विठ्ठलला बोलतो, थोर विचे मान पाहे पा, जो सृष्टी विजयाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीच्या मापा शीर झाला. ब्रह्मदेवाला चुकलेलं आम्हाने चुकल म्हणता, कटवडा खाऊन असो. याचा अर्थ खाऊन असं नाही, तत्व जाणून घ्यायचं आहे. आणि ते खाण्याकरता जे साधन आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि या साधनातूनच साध्याकडे जायचं आहे. तर मोक्ष पदाचा अर्थ असा आहे, मोक्ष म्हणजेच आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. परमानंदाची प्राप्ती आपल्याला होऊच शकत नाही, कारण आमच्या चित्तात एकच आहे की संसारात सुख आहे एवढंच आम्हाला वाटतं. मग नाही का? आता तुम्हाला विचारतो, खरं बोटवरून सांगा मी सुखी आहे म्हणून. सुख नाही? नाही. आता मी सांगालो म्हणाला नाही म्हणायचा. 5 मिनिटात चला परवा म्हणा, मी आलो असतो, घरातच कोण नाही, मग सुख आहे म्हणून घरात बसला ना आपण. लक्षात घ्या, सुख आहे, सुख आहे म्हणून आम्ही त्या प्रपंचात उडी सगळ्यांनी मारलेली, विषयातलं सुख भोगलेलं आहे. एक लक्षात घ्या, सुख नाही असं कुठं? सुख आहे, पण कोणतं आहे याचं ज्ञान नाही. हेच आमची गीता आणि सांगतात. हेच भगवान सांगतात, अर्जुना हे जे इंद्रिय आहेत ना, ह्या इंद्रियांचा धर्म आहे. सर्व धर्मान परित्यज्य. पंच ज्ञानेंद्रियांचा धर्म वेगळा आहे, कर्मेंद्रियांचा धर्म वेगळा आहे. आता आपल्याला थोडक्यात चिंतन करायचं आहे. बघा, कानाचा धर्म डोळ्याला नाही, बाई. डोळ्याचा धर्म नाकाला नाही, नाकाचा धर्म जिव्हेला नाही, आणि जिव्हेचा धर्म त्वचेला नाही. ही पंच ज्ञानेंद्रिय आहेत. कान, डोळे, नाक, जिव्हा आणि त्वचा या प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे ना. खारट तिखट आंबट तुम्हाला समजतं ना? नाही. बघा, अजून विचार करून माझ्यावर बोला. जर समजत नसलं तर आता माझा काही विलाज नाही महाराज. समजतं ना, ते एकाच इंद्रियाला जिव्हेलाच समजतं. रूप दिसतं ना, सावळे सुंदर रूप मनोहर. बरं का, परमात्म्याचं रूप असो किंवा आपलं कुठलंही रूप असो, जे आकारवान झालेलं आहे, त्या प्रत्येक वस्तूचं ज्ञान डोळ्यामुळे आपल्याला होतं महाराज. ही माईक आहे, ही ज्ञानेश्वरी आहे, ही ओवी आहे, हा श्लोक आहे, हे रूपाच्या द्वारा होतं. श्रवणाने ऐकता येतं. एकच इंद्रियाला एकच विषय सेवन करता येतो, त्याला कर्म म्हणायचं आणि त्याला धर्म म्हणायचं. म्हणून कर्म आणि धर्म त्यांचा कुणाचा झाला? नारायण. पुढे जायचं आहे. कानाचा विषय, डोळ्याचा विषय, जिव्हेचा विषय, या सर्वांचा विषय एक होणं, त्यालाच त्याज्य हा शब्द घातलेला आहे. आमच्या तुकोबारांच्या अभंग सर्वांच्या मुखातला मला, घेई घेई माझी वाचे गोड नाम, डोळे तुम्ही पहा विठोबाचे मोबाईलचे मुख. पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे माझ्या विठोबाचे, मनात येथे धाव घे आणि राहे राहे. मला काय पाठ नाही हो, जर सांगा. आणि तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. एक चिंतन आहे महाराज की या ठिकाणी जे काही इंद्रिय आहेत, ही पंच इंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय ज्याच्या पासून निर्माण झाली, ज्याच्या पासून आकारला आली, तेच एक परमतत्व परमात्मा आहे. स्थूल ही तोच आहे आणि सगुणी तोच, निर्गुणी तो. स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एको अनुमानेना 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 श्रुती म्हणती नेती नेती गोविंदुरे. चला पुढे जाऊया. या करता
ह्या चराचरामध्ये परमात्म्याची व्यापकता आहे. तो नाही असा नाही, त्यालाच सांगितलं माऊलींच्या हरिपाठात दुसरा अभंग काय महाराज, ज्ञानदेव पाठ हरिहा वैकुंठ भरला. मग देव नाही का? सर्व ठिकाणी आहे. जो आकाशात आहे, तो वायूमध्ये आहे, तो तेजामध्ये आहे, तो जलामध्ये आहे, या पृथ्वीमध्ये आहे. मग त्या पंचमहाभूतात तो आहे. मग माझ्यात नाही का? खंडो नाही आहे ना, म्हणून बोलते बरं का. मग आत कोण आहे? त्याला जाणायचं आहे आणि त्याला जाणल्यानंतर तेच व्हायचं आहे. याचं नाव देव पहावया तेथे देवाची. म्हणून इंद्रिय आमची बाहेर आम्हाला नेतात, विषयाच्या रानात नेतात. एक विषयांची दाट झाडी माझी काम क्रोधाची साखळी चुकावून आला पहाडी. सद्वासनेच्या वर्षातून एकदा आमचा इथं उत्सव असतो, पण या उत्सवाची वाट बघावी लागते. कार्तिकच महिना यावा लागतो. कार्तिक महिन्यातलाच आपला उत्सव दशमीला सुरू होतो. कार्तिक वद्य तुळशीला माऊलींचा समाधी सोहळा होतो आणि मार्गशी शुद्ध प्रतिपदेला काला होतो. आता सुटलो म्हणतोय, पुढच्या वर्षावर चिंता कव्हा एकदा प्रसाद हातावर पडल एवढंच आमचं चाललंय बरं, तुमचं नव बरं का. याला आवड म्हणता येत नाही महाराज, याला भाव म्हणता येत नाही. त्या भावामध्ये एक भाव आहे, तो भावालाही अधिष्ठान असलेलं तत्व जे आहे ते तत्व अविनाशी आहे, सत आहे, चित आहे, आनंद रूप आहे. हे आनंद ही ज्ञानेश्वरीच वाचल्यानंतर कळता समजता येतो. हाच आनंद माऊलीने स्वतः अनुभवला, ज्ञान अनुभवून घेतलं. आणि नुसतं नाही, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा सर्वा घटी पूर्ण एक नांदे ही प्रचिती घेतली आणि आज तुम्हा मला दिली. त्यांचंच नाव आहे संजीवन समाधी आहे. असो म्हणून ती जिज्ञासा आहे ना, ज्या जिज्ञासू म्हणजे प्रयत्न करणं, ते जाणून घ्यावं आणि ती तीव्र इच्छा प्राप्त व्हावी. त्याला काय म्हणतात? मोक्षाची तीव्र इच्छा. मोक्ष दुसरा स्वतंत्र नाही, मोक्ष हे माझं स्वरूप आहे. आपण मूळ जायचं पुढं. मोक्ष हे माझं काय आहे? स्वरूप आहे. आणि मी कोण आहे? मी सत आहे, मी चित आहे, मी आनंद आहे, सच्चिदानंद परब्रह्म आहे. हे गुरूंच्या मुखातून ऐकल्याशिवाय यथार्थ निष्ठा राहू शकत. म्हणून भावेवीन देव पुढं न कळे आणि गुरुवीन अनुभव. अहो प्रत्यक्ष हे गुरूंच्या द्वारातून ऐकावं, म्हणजे त्यांच्या मुखातून ऐकावं लागतं. एवढ्या करता म्हणतात, तू अर्जुना आत्तापर्यंत तुला मी 18व्या अध्यायापर्यंत सांगितलेलं आहे. कर्म सांगितलं, उपासना सांगितली, ज्ञानाचं प्रतिपादन केलं, त्रिकांड सांगितले, परंतु तुला समजलंय की नाही? भगवंताने विचारलं, तू जाणून घेतलास की नाही? आणि अजून जर समजलं तर सांगतो ऐक. तुझी जे इंद्रिय आहेत ना, ती जर तुझी बाहिर्मुख असतील, त्यांचे धर्म वेगळे वेगळे आहेत, तिकडे जर तुझं मन जात असेल तर काही उपयोग नाही बरं का. म्हणून इथं सांगतात सर्व धर्मान परित्याज्य त्याग कर. सर्व धर्मान परित्याज्य मा एकम शरण व्रज. बरं का, मलाच तू शरण ये. कसं शरण ये? कल्लोळ दैशे पानिया सुवर दैशे सोनिया. काय ताई? कल्लोळ दैशे पानिया सुवर दैशे सोनिया तैसा मध्ये शरण धनंजया सर्व भावे. दृष्टांत देऊन सांगितलं बरं का. पाणी आणि लाट दोन का एक? विठ्ठला आता तुझ्याला विचारा पाहिजे आमच्या एवढं कोण आता, कारण तू साक्षात परब्रह्म आहे माझ्या पुढे. असो बरं का. पाणी आणि लाट, पाण्याशिवाय लाट दिसू शकत, उत्पन्न होते पाण्यावर, दिसते आणि लय पावते. मग तसं आहे तो परमात्माच आहे. कोण आहे? हा देह मी म्हणायला आहे, पण या देहाच्या आत आणि बाहेर ज्याची व्याप्ती आहे, मात्र त्याचं गुडघे बी दुखत नाहीत आणि कंबर बी दुखत नाही महाराज. कारण दुखायला मी नाहीच. हे तत्व सांगाल तुम्हाला. मी आहे का? आहे कोण? अहो त्याच आहे. आणि त्याचं त्याला जेव्हा तोंड दुखवायचं काम काय? डोळं कोणाचं? त्याचं. कान कोणाचं? मन कोणाचं? गुडघं कोणाचं? कंबर कोणाची? आणि दुखतंय कोणाचं? तुमचं.
हे कसं काय जमवलंय मला काय कळत नाही तुमचं. काय बघा मला काय घडण अरे कसं घडायचं. घडाय तू आईस काय पहिला याचा विचार कर. कुणाचे घर पुढं हा देह आत्माराम त्याचा तोची जाणे मी तो हा विचार विवेकी शोधावा गोविंद माधवा याच देही. बरं का त्यांच हरिपाठामध्ये सूत्र सांगून गेले. आपण पुढे जायचं आता. एक हरी आत्मा वाया तो दुर्गमा पुढं असं जर तुम्ही चिंतन केलात, असं जर विधिमुखानं गुरुमुखातून श्रवण केलात आणि हेच तत्व माऊलीनी आपल्या श्री गुरु निवृत्तनाथांच्याकडे जाणून घेतलं महाराज. नुसतं जाणलं नाही करतळी आवळे त्यांच्या हातात. बरं का प्रत्यक्ष प्राप्त ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा लादले निवृत्तीने दिले माझ्या हाती आपल्या हातामध्ये दिले महाराज. आणि ते नुसतंच माऊलीच्या हातात नाही आज तुमच्या आमच्या हातात सुद्धा दिलेलं आहे. बरं आमचं मनच मला साह्य नाही, माझी बुद्धीच मला साह्य नाही, माझं चित्तही मला साह्य नाही. एवढ्या करता अर्जुना सांगायची पाळी येते तुझं जे धर्म आहेत ना त्या सगळ्या इंद्रियांचा धर्म सोड. एक सर्व ठिकाणी मला पहा. इथं जात नाही, इथं वीत नाही, इथं गोत नाही. एक असं तू ज्ञान जाणून घे. अत्यंत चिंतनीय ओवी आहे. असे जाणून घे हे जाती वर्ण कुळ हे जे आहे ना हे सर्व आकाराला आहे बरं का. स्वरूपाच्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी काही तो अमक्या जातीचा अमक्या वर्णाचा काही नाही बरं का. आत्मा शुद्ध आहे. आत्मा कसा आहे शुद्ध. या कुठल्याही उपाधी नाही. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू आकाराशी प्रवादू वस्तूशी नाही. वस्तू म्हणजे सुवर्ण. वस्तू म्हणजे काय आता दृष्टांत दिलाय. सोन्याचे अलंकार आहेत आणि अलंकाराच्या आत बाहेर काय सोनच आहे. तसं देहाच्या आत बाहेर याची व्यापकता आहे. त्याला म्हणावं सगुण म्हणो की सगुण निर्गुण एकू. हे एकदा जर जाणला ना तुम्हाला दुःख ते काहीचे नाही स्वप्नाशी. दुःख नावाचा शब्दच नाही. मग आज हे तत्व जाणलं ना समजल्यानंतर मी सांगतो तू शरण आलास ना तुला त्याचा बोध होतो निश्चय होतो. नुसतं नाही त्याज्य मा मे कम शरण व्रज मलाच तू शरणांगत ये. अहमत्वा म्हणजे मला शरण आल्यानंतर सर्व पापेभ्यो तुझ्याकडून काही घडलेली पाप आहेत काही कायिक आहेत काही वाचिक आहेत काही मानसिक आहेत. ही जी काही पापं घडतात ही पापं राहू शकतच नाहीत. म्हणजे अज्ञानी सर्वसामान्य जीवाला घडणं अत्यंत कठीण आहे बरं. आम्हा तुम्हाला हे ऐकायला कानाला वाटतं बरं. श्रवणाच्या वेळेला तेवढंच वैराग्य निर्माण होतं आणि मागणं आमचं निघून जातं ढासळतं महाराज. मग ह्या अज्ञ जीवाला परमात्माचा अधिकारी कोण हे सांगावं लागलं. एक पामर आहे तो विषय आहे, एक विषयी आहे तो प्रपंचात आहे आणि एक जिज्ञास आहे तोच याचा अधिकारी आहे. आणि म्हणून तू असं कर तुझी मन तुझी बुद्धी तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव. 9व्या अध्यायात सांगितलं सर्वांना सूत्र माहिती आहे. पुढे जाऊया. एक सांगितलं मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्करू मा मे वैशशी युक्तैव वम आत्मनम मत्परायणा. तू म्हणे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मद एकाते. एक तू सर्व ठिकाणी मला व्यापकात पहा चराचरामध्ये व्हा सुनी स्वापिकेचे पंडिता समदर्शिना. सर्व ठिकाणी मीच आहे ना असं तुझ्या मनाच्या ठिकाणी निश्चय एकदा कर. म्हणजे तुला जन्मच नाही आणि मरणच नाही, सुखही नाही आणि दुःखही नाही. या दोन्हीचा साक्षी चैतन्य जो आत्मा आहे ते ते तूच आहेस असा निश्चय होतो. तो हा 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकावर सांगितलेला आहे. एवढ्या करता तुझे जे काय गुण आहेत तुझे जे काय धर्म आहेत याकडे तू पाहू नको. कारण का या ठिकाणी सर्वत्र एक मीच आहे. आपल्याला आपण नेहमी म्हणतो ना सर्वत्र सुखिना संतु. पुढं सर्वे संतु सर्वे भद्राणी मा कचित दुःख माप नाही. काय दुःखच नाही हो. दुःख नुसतं कल्पना आहे. जग नावाची कल्पना आहे. काय खरोखर जग आहे. स्वप्न पडत ना माऊली स्वप्न पडत ना कोणाला काय पडलं तर
आता एवढ्या जणांनी स्वप्न मी आता ऐकाय मला उजळलं. असो, स्वप्न पडतं ना प्रत्येकाला. मग स्वप्नातलं दिसतं का असतं? दिसतं का असतं? दिसतं, बरोबर आहे तुझं. कारण कैवल्य आहेस तू. स्वप्नातलं दिसतं महाराज. दिसतं कुठंपर्यंत दिसतं? स्वप्नात आहे तोपर्यंत दिसतं ना बाळा, नाही? मग जागृत व्हायला कुठे गेलं ते सगळं? कुठे गेलो? पडायच्या आधी स्वप्न नव्हतं, पडल्यानंतर पाहतो आणि जागा झाल्यावर नाहीच. दृष्टांत मान देतो. जागता जव अशी जे जेने भावना मनी भावे जे का डोळा खेवतला की देखी जे तेच स्वप्न. अर्जुना, अरे स्वप्न स्वप्न म्हणजे काय? इळवर ज्या एखाद्या गोष्टीचा ध्यास करतोस तेच तुझ्या स्वप्नामध्ये येतं. मनी वशे ते स्वप्नी. बस, चला पुढे द्या. या करताचे स्वप्नातलं जे काय खोटं आहे ना ते मिथ्या आहे ना असा निश्चय कर. एवढ्या करता माऊलीने आम्हाला उपदेश केला. हे साथी आलिया होळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया. कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. लक्षात घ्या. शेवट प्रमाण आहे, थोडक्यात सांगतोय. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल रया. एक सांगेल बरं शेवटच्या तुम्हाला. अनेक प्रमाण आहे. अभ्राची सावली बिगडाची भावली, बरं का, हे राहू शकत नाही. तसे स्वप्नवत मिथ्या आहे. आणि एकदा मिथ्याचं मिथ्या तत्व कळना तुमचा चेहरा आनंदी होतो, तुमची बीपी कमी येते, साखर राहू शकत. प्रत्येकाचं टेन्शन तेवढंच राहिले बरं का तुम्हाला. हे खाल्लं साखर झाली, ते खाल्लं असं झालं, हे खाल्लं ते झालं, ते खाल्ल्यामुळे मला बीपी वाढली. हे कशामुळे वाढतं? मन हे बाहेरच्या पदार्थात धावत असतं. मन हे नेहमी आपला विषय अनुकूल करण्याकरता धावत असतं. आणि मनाच्या विरुद्ध एखादी घटना घडली की तुमचा बीपी टेन्शन वाढतंच महाराज. काय ते रोग नाही बरं का. डॉक्टरांचा फायदा भरपूर आहे आणि मेडिकल आमचं सगळं चालल्यात त्याच्यावर, तुमच्या आमच्यावर. काय नाही खंडू? नाही बघा, 2 रुपयाची गोळी मी खात होता, मला 50 रुपये 100 रुपयाची झाली 10 गोळ्याला. मग वाढलं काय मिळालं? माझं सांगाल, तुमचं मला काय माहित नाही. असो, सांगायचा मुद्दा काय, हे मन आहे ना भया उहा आहे बरं का काका. या मनाला नेहमी प्रसन्न ठेवायचं आहे. मनाला नेहमी भगवंताच्या चरणाजवळ न्यायचं आहे. मनाला नेहमी माऊलींच्या चरणाजवळ न्यायचं आहे. आणि त्या मनाला ऐक रे म्हणा तुझ्या स्वहिताच्या खुना. तुझं हित काय, अहित काय, पाप काय, पुण्य काय, सुख काय, अनुकूल काय, प्रतिकूल हे काय ते ऐक. कारण हे मनच तुम्हाला सहाय्य झालं तर आनंद आहे. आणि मन प्रतिकूल झालं की दुःखाशिवाय दुसरं काही. म्हणून मनाला सतत प्रसन्न ठेवा. आणि नेहमी प्रसन्न राहण्याकरता माऊलीने आम्हाला सोपं सांगितलं की केवळ तुम्ही काही करू नका. पहिला सूत्र अभंगातला आहे, देवाच्या द्वारी तेने मुक्तीचारी हरिमुखे कवातर काय नाही. पुण्याची गणना एक तुम्हाला साधन दिलं महाराज. आमच्या माऊलीने सोपं साधन दिलं. प्रत्येकाने नामचिंतन करा. त्या नामानेच आपल्याला सतत आपले पाप जातात, काही जातात, वाचिक जातात, मानसिक जातात आणि भगवंताचं यथार्थ ज्ञान होतं. ते स्वतः माऊलीने पाहिलं आणि पाहिल्यानंतर आलेली प्रचिती तुम्ही आम्हाला दिलेली आहे. आणि सांगतात, सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तुहारे श्रियारी पाहिला पाहता पाहणे दुरी सारू नेहमी. तो परमात्मा जसा होता तसा पाहिला. मला माझ्या गुरुनी त्याचं दर्शन दिलेलं आहे बरं का. आणि मला आता त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. म्हणून अभंग आहे पहा, आज आनंदो रे सबाय अभ्यंतरी अवघा आनंदो रे. एक चिंतन ऐकून पुढे जाऊया. मन इथं ठेवलं की डोळे आपोआप इथे येतात, कान आपल्यापण येतात, मन आपल्यापण येतं बरं का. सगळी इंद्रिय इथं येतात. आता थोडक्यात सांगतो, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय त्या 10च्या 10 जणांना आनंद देणारे भगवंताचं नाम आहे.
तुम्ही टी व्ही पुढे कधी बसता का नाही? तुम्ही लावले श्रीय मुलाला आवडत नाही आणि मुलानं बघतेले श्रीयस तुम्हाला आवडत आहे ना? अनुभव आहे आपल्याला. आवडतंय बाळ? हां, ते लगेच बंद करतंय, रिमोट काढून घेतंय, हे माझं लावा म्हणतंय. मग एका सिरियलमध्ये एवढं वांदा आहे आमचं, एका डोळ्यामुळे बरं का बापू. ती त्याला आवडत नाही, ती त्याला आवडत, पण ते गप मुकाट्यानं ते डोळे इथं बसतात. प्रवचनात आल्यात ना? आल्यात का नाही? तुमचं मोबाईल स्विच ऑफ करून बसलाय ना तुम्ही? आता काय आज चालू आहे? याचा अर्थ कान इथं आले, तुमचे डोळे ते आले, म्हणजे थोडक्यात पंच ज्ञानेंद्रिय आली, पंच कर्मेंद्रिय आली, आणि ते पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय प्रवचनात माऊलीच्या समोर हात जोडून बसलेत महाराज. कारण हा देहच आहे ना, हा देह इतका महान आहे, पुढे जाता इतका महान आहे की या देहासारखा स्वर्गातल्या देवांनाही देह मिळाले नाही महाराज. या देहासारखा कुठलाही देह नाही महाराज. कारण हा देह अत्यंत श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे. देवे दिला देह भजना गोमटा, असा हा उत्तम देह आहे महाराज. इतका उत्कृष्ट आहे, इतका उत्कृष्ट आहे की या देहाकडं या जन्माला येण्याकरता मृत्यू लोकामध्ये यावं म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा. का? हा सुख सोळा स्वर्गी नाही. इथं जे आता आपला पारायण चालय ना, रुईमध्ये उत्सव चालाय ना, माऊली समाज सोहळा नाही आळंदीमध्ये चालाय ना, हे बघण्याकरता विमानांची दाटी, पुष्पांचा स्वर्गाहुनी देव, ते म्हणतात हे सगळं आम्ही वरच्या वर बघतोय, पण आम्हाला खाली पाय ठेवायला अधिकार, आम्ही एवढं पुण्य नाही महाराज. आम्ही जन्माला आला असतो, मी माऊलीच्या चरणावर डोकं ठेवलं असतं, समाधीला नमस्कार केला असता, हे देव इच्छा करतात महाराज. आणि आम्हाला मात्र समाधी सोहळा माहिती आहे, उत्सव माहिती आहे, चालू आहे वृत्त हे सगळ्यांना माहिती आहे, पण इकडे येणारे किती आहेत? किती संख्या आहे महाराज? किती आहेत? 20 25 धरा, 50 धरा. लोकसंख्या किती आहे खंडू? उद्या प्रसादला किती आकडा आहे आमंत्रणाचा? ताई किती आकडा? 1000 बघा सांगितलं. 1000 ऐकायला प्रवचनाला किती आहेत? 1% नाही महाराज. मी का सांगतोय मला कळण्या का सांगतोय, मला काही कोणी निंदा करे नाही. याचा अर्थ असा आहे की माहित नाही का? माहिती आहे, पण तुमचं सगळं आवृत्ती मग मी येतो म्हणतात महाराज. सगळं पहिली पंगत सुद्धा होते, गेल्या गेल्या मला बसायला काय मला पाहिजे. मला तो तुमचा काला नको, पारायण नको, समाधी सोहळा नको, काही नको, पण असो मी चिंतन सांगाल तुम्हाला कळण्याकरता. याचा अर्थ असा आहे ते जीव विषयी आहेत, ते संसारिक आहेत, पण त्याही संसारिक जड जीवांना तारण्याकरता शेवटचा दिवस ठेवलाय, तो म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा देव दिवाळी आहे. त्या निमित्ताने तरी ते यावं, इथली एक शीत काय विना ते खावी आणि पुण्य संपादन करावं आणि पुढल्या वर्षी बिन आमंत्रणाचं जेवायला यावं. मग 1000 जणांच्या मुखात गेलं ना, त्याच्या बरोबर 1000 जणांना पुण्य प्राप्त आहे महाराज. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. संतांनी सगळ्या जीवांची काळजी घेतली. या रे या रे या रे, लहान थोर याती भलती, नर करावा विचार, न लगे चिंता कोणाची. माझी माऊली आहे ना, फार कृपाळ आहे महाराज, फार कृपाळ, कृपाळ उदार माझा माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे आती, तो कोण आहे, कोणत्या जातीचा आहे हे पाहत नाही बरं का. बघता करुणा कर ज्ञानाबाई भलतिया भावे. जसा भाव आहे, हात तुमचं रानात पाणी पाजताना किंवा काहीतरी शेण काढताना जर तुम्ही त्या कामात असला आणि तशा अवस्थेत जरी आला तरी माझी माऊली तुमचा अंगीकार करते. भलतिया भावे. तुम्ही कुठल्याही कामात असा, तुम्हाला दृष्टांत देतो आणि पुढे जाऊया करण्याकरता कसा भाव असावा.
कसं अंतकरणातली वृत्ती भगवंताकडे धावी, संतांच्याकडे धावावी. एकदा गोकुळामध्ये कृष्ण बलराम होते. हे लहानाचे मोठे झाले महाराज. 8 वर्षात झाले, त्यांना मुंज वगैरे झाली, गुरु चरण सेवा वगैरे झाली. परंतु 8 वर्षाच्या आत त्यांचे कार्य होतं. नुगडता बालफणाची फुली, मी अदानवे सृष्टी केली, करी धनुनी उमनली महेंद्र महिमे. इंद्राचा गर्व परिहार केला, ब्रह्मदेवाचा गर्व परिहार केला, एवढी ज्यांची लीला. अनेक राक्षांचा वध केला, हे कंसाला ऐकून माहिती होतं. कंसाने ठेवल्यात हे मला भारी आहेत, कारण माझं राक्षस सगळे मारून टाकल्यात, तो त्याला तर मारायचं म्हणजे मी निवांत झालो. कव्वा एकदा कृष्णाला मारीन इथं आणून त्याकरता धनुर्याग केला. आणि धनुर्यागाच्या निमित्तानं थोडक्यात सांगतो, कृष्णाला आणि बलरामाला आणावं म्हणून रथ पाठवला. गोकुळामध्ये रथ गेला महाराज. अक्रूरजी गेले. थोडक्यात सांगतोय, गेल्यानंतर रथ पाहिला, गोपिकांच्या डोळ्याला धारा लागल्या महाराज पानाच्या. इतकं दुःख झालं, अंतकरण जड झालं बरं का. आज रथ का आलाय, आज रथ का आला, माझ्या कृष्णा नेण्याकरता आला. महाराज रातोरात राहिला अक्रूर. नंदाने त्याची पूजा केली, यशोदेनं पूजा केली, कृष्णाने सुद्धा त्याचं वंदन केलं, त्याचं पाय दाबले आणि येण्याचं कारण विचारलं. धनुर्यागाला तुम्हाला बोलवलंय कंसानं, जायचं उदय सकाळी, तयारी करा. तयारी केली, स्नान आवडी. महाराज देव रथामध्ये बसले, रथ निघाला. पण त्या गोपिकांचा प्राण कंठात आला. कंठी प्रेम दाटे, नैनी नैनी नीर लोठे, हृदयी प्रगटे. त्या गोपिकांचं एवढं अंतकरण कळवळलं महाराज, एवढा झालं. त्यांनी जमिनीवरती अशा पडून राहिल्या, डोळ्यातून अश्रू येऊन वाहू लागले, उठायला तयार आहेत, रथाच्या आडव्या पडून आल्या. महाराज काय प्रेम आहे. मग जाणतेनी प्रेमी भजते जे महात्मे, जया मनोधर्मे तुझे शिवतले नाही. म्हणून ते म्हणतात, पै आपुलेने प्रेमे आपुल्या भेदे वीन, की देव आणि मी म्हणजे कृष्ण आणि मी, त्या गोपिकांच्या मध्ये भेद राहिलेला नाही. इतकं त्या ठिकाणी रडलं. त्यातनं भगवंताने मन घट्ट केलं, रथ हाकला बरं का. थोडक्यात आणि गेले मथुरेच्या गावाबाहेर वगैरे गेले. आणि गेल्यानंतर कृष्ण आला. कृष्ण आला, त्यांना ऐकून माहित होतं, बघायला मिळालं नव्हता. त्या गोपिका इतक्या पाहण्याकरता गच्चीवरती करून राहिल्या. कोणी त्या ठिकाणी आपापल्या कामात होत्या, कोण भाकरी करू द्या, कोण शेण काढू द्या, कोण काही धारा काढायच्या होत्या. सकाळची वेळ होती. पण काय सांगावं तुम्हाला, दृष्टांत कळण्यास सांगतोय. एक तर बाई आपल्या पतीला वाढायला आलती. लहान तान्ह मूल होतं, 2 ते 3 महिन्याचं, 4 महिन्याचं मूल. आणि ती पतीला वाढत असताना तुपाची भरणी होती. कृष्ण आला म्हटल्यानंतर त्यानं काय केले महाराज, मुलाला उचला शिक्क्यावर ठेवलं आणि काकत तुपाची भरणी घेतली आणि बघायला बाहेर. महाराज होते का तुमचं, बघा जमते का उद्या. प्रयोग इथं करू नका, माझ्या पुढं तिथं करा. एकटी भाकरी थापता आलती परातीत, एक खाली हात होता आणि एका हातात भाजायत टाकायला घेतली, ती इथली काढून इथं ती अशी ढाल घेऊन आली. महाराज कुठं आहे कृष्ण, कुठं आहे कृष्ण. आपुले भेदे वीन. काय भाव आहे, काय अंतकरणाची ओढ आहे, काय कृष्णाला भेटण्याची इच्छा आहे, काय तीव्र पाहण्याची इच्छा आहे. का त्यांचं मन, त्यांची बुद्धी, त्यांचं चित्त द्वैत रहित झालं, अद्वैत झालं, कृष्णरूप झालं. कृष्णाच्या ध्याये कृष्ण रूप होय, याचा अर्थ अद्वैतच आहे. भेद गेलेला आहे. आनंदी आनंद होत्या महाराज. त्या कृष्णाला पाहिल्या आणि सर्वच व्यवहार विसरल्या. धन्य ते गोकुळ, धन्य ते गोपाळ. पुष्कळ वर्ण आहे महाराज, आपण पुढे जायचं. एवढा आनंद आहे, तो आनंद आमच्या माऊलीने गोकुळात अनुभवलेला आहे. आणि त्याचं वर्ण गवळणीत केलं बरं का, वर्णन माऊलीने. का माऊलींचा दृष्टांत सांगत आहे मी. योगिया मुनिजना ध्यानी, ते सुख आसनी शयनी, हरिसुख फावले, हरिसुख फावले. योगिया मुनिजना
गोपी गोधना सकळा दिदले रे, सगळ्यांना दिलं महाराज. आणि ते सुख आम्ही तर अनुभवायचं आहे आणि सुख भोगायचं असो असा ज्यांचा अनुभव होता. म्हणून ऐसा ज्यांचा अनुभव हा आलेला आहे. भेद तत्व निघून गेलाय, त्या कृष्णरूप झाल्या. हा त्या अवतारातला झाला, कृष्ण अवतारातच तुम्हाला सांगितलं. पण माऊलींच्या काली सुद्धा ही सत्यकथा आहे. माऊलीचा हा अनुभव घेतला महाराज, त्यांच्यातलं द्वैत संपूर्ण केलं होतं. तुम्हाला सर्वांना माहित आहे, माऊलींचा ज्यावेळेला अवतार झाला ना, जन्म झाला ना, तो जन्म म्हणजे सामान्य नाही महाराज. श्रीकृष्ण जन्म उत्सव अष्टमी, आणि अष्टमीच्या मध्यरात्री 12 वाजता त्यांचा जन्म झालेला आहे. पण थोडक्यात त्यांचं चरित्र सांगतोय माहिती करण्याकरता. आणि असा माऊलींचा आणि रात्री 12 वाजता जन्म श्रीकृष्ण झाला. अष्टमी दिवशी जन्म माऊलींचा वार गुरुवार होता बरं का. तारीख सांगतो लक्षात ठेवा, 15/8/1275 तारीख होती आणि शके 1197 रोजी माऊलींचा जन्म झाला. यानंतर आता माऊलींनी जो काही जन्म झाल्यानंतर पुढे 21 वर्षापर्यंत ते जगली. किती वर्षापर्यंत? आणि एवढ्या काळामध्ये थोडक्यात सांगतो, त्यांनी तीर्थयात्रा केल्यावर हरिपाठ केला बरं का. त्यांनी ज्ञानेश्वरी नेवाशेमध्ये लिहिली बरं का. हे संपूर्ण त्यांचं कार्य झालेलं आहे. आणि कार्य झाल्यानंतर त्याने अनेक महान महान कार्य केली की गर्भद्विजांचा हरविला, शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. का? प्रत्यक्ष ब्राह्मणांच्या ठिकाणी जो अभिमान होता, आम्ही वैदिक आहोत, आम्ही दशग्रंथी आहोत, आमचं सामर्थ्य आहे, आमच्यासारखं कुणाकडं नाही. ज्यावेळेला शुद्धीपत्र आणा पैठणला गेले ना, त्यावेळेला थोडी कथा सांगतो करण्याकरता. तिथे गेल्यानंतर शुद्धीपत्र द्या. काय नाव? ज्ञाना. अरे आमच्या रेड्याचंही आहे. अहो एक हरी आत्मा जीवश्वास म्हणा, असं कसं काय म्हणता? या रेड्याच्या पाठीवर मारला तर? हो मारा म्हटले, मारला तरी असोड माझ्या माऊलीच्या अंगावरती उठले. असो चमत्कार दाखवला, तरी पण त्या ब्राह्मणांना वृंदांना कळलं शेवटला एक आत्मा आहे. तर हा रेडा सुद्धा वेद बोलेल का? का बोलणार नाही? होता तुमची कृपा पशु बोले वेद. निवृत्तनाथांच्याकडे गेले. मी परवा समाधीच्या उत्सवात सांगितलं, कीर्तनच्या वेळी जाऊन गुरुंना वंदन केलं, त्यांचं चरण धुतलं, त्यांचं तीर्थ ग्रहण केलं महाराज. गुरुंना 5 प्रदक्षिणा निवृत्तनाथांना घातल्या. निवृत्तीनाथांनी मस्तकावर हात ठेवला. माऊलींचा हात ठेवा जयावरी झळके, हा पद्माता पारुके परी तो जीवच तुके महेशेशी, एवढे जे महिमेचे करणे. नमस्कार केला, रेड्याच्या प्रदक्षिणा घातल्या महाराज. आम्हाला देवाच्या निघत नाहीत. आणि जर देवळात गेला चुकून अंघोळ केल्यावर, हालोच पहिली प्रदक्षिणा झाली येत आहे म्हणते. एवढं आमचं एकाग्र मन आहे. तवर दुसरा कॉल येतोय महाराज. म्हणजे आम्हाला देवदर्शनाचा नीट होऊ देत. एवढं आमचं मन गतिमान का झालं हे थोडक्यात चिंतन करायचं, पुढे जायचं. का झालं? तुम्ही जेवढं गतिमान झालं तेवढं तुमचं मन गतिमान झालं बघा खंडू. पूर्वी माणूस पायी चालत होता, समाधान होता. विठ्ठल काका ताई, आपण पायी चालत हो ना, त्यावेळेस इथनं आम्ही रुईशनं चालत रेंदाळा जायचं, रेंदाळात चालत इचरेला जायचं. म्हणजे एवढी पूर्वीची होती, माणसाला काही चिंता नव्हती महाराज. पण तोच माणूस सायकलीवर बसला, चाक फिरून आलं, गतिमान झालं ना. आम्ही 4 तासात 6 तासात इचरून जाणार, ते 2 तासात जाऊ लागलो. गती वाढली ना तुमची पायाची. आता ती गेल्याने आम्हाला 2 व्हीलर आली. काय आता आली कळले का नाही तुम्हाला? आता 2 व्हीलर मध्ये सामान्य महाराज फोडा आहे तो हिरो. गाडीवर बसलेला कोण त्यो? तुमच्या गाडीचं नाव काय? आणि मागं होंडा आहे. प्रत्येकाच्या गाडीवर होंडा आहे ना माग नाही? तू बस नाही गाडीवर कोणाच्या? पुढे हिरो असतोय आणि माग. आता तो हिरो आहे आणि माग होंडा आहे आणि चाकाला एवढी गती आहे, एवढी गती आहे. ही दोघं बोलता बोलता त्यात आणि कानात वाकमन घातले.
मोबाईल चालूच आहे. आता किती गतिमान आहे? गाडीच्या चाकापेक्षा गतिमान आहे. आता तरी अशीच चालायल्यात गाडीवरनं, कानावरच हो, आणि जाते आणि पुढे धडकते, स्वतः मरत नाही, सगळ्याला मारते महाराज. तुम्हाला गती सांगवलोय. याला हरिपाठात सूत्र आहे, मनोमार्गे गेला तो येथे मुकला. आणि हरिपाठी स्थिरावला. कुठलंही विज्ञान तंत्र श्रेष्ठ आहे, कारण विज्ञानानं प्रगती केली. वारा आलं तरी वीज विजत एवढा मोठा प्रकाश आहे. चांगला आहे की नाही हो? हे जर लाईट नाही, तुम्ही काय केला असता? आता व्हिडिओ केला असता का? मग हे तज्ज्ञ चांगला आहे महाराज. आज तुम्ही जे काय बोललात, तुम्ही जे पासलात, तुम्ही जे ऐकलात, हे तुम्हाला पुन्हा पाहण्याची इच्छा झाली, तुम्हाला पाहता येतो ना खंडू. हां, मग चांगला आहे का वाईट आहे? पण ह्याचा व्हिडिओ केला तर बरा आहे. प्रवचनचा, पारायणचा, कीर्तनचा. हां, नको त्याचा केला तर पाप आहे ना. असो, या सांगायचं म्हणतात तंत्र चांगला आहे. आता मोबाईल काय वाईट आहे का हो? आज अमेरिकेचा माणूस तुम्ही इथं पाहू शकता, आणि तुम्ही इथून रेंदाळचा किंवा इथला रोहितला अमेरिकेमध्ये दिसताना, हे चांगलं आहे बरं का. पण चांगलं आपण घेऊ शकत, आणि जेवढं वाईट आहे तेवढं घेतल्याशिवाय सोडत नाही. बघा तुम्ही, आज डिजिटल चाललंय जीवन. कसं चाललंय खंडू? कसं चाललंय बाळ? डिजिटल म्हणजे कळलं ना. आज तुम्हाला प्रत्यक्ष जे पाहिजे आहे ते आता ज्ञानेश्वरीला लागत नाही, गाथा देखील लागत. नुसतं मोबाईल लावला की ज्ञानेश्वरी प्रगट होते. काय म्हणाल ते, एखादं प्रवचन ऐकायला मिळतं, एखादं कीर्तन ऐकायला मिळतं, याला डिजिटल म्हणायचं. पण हे ऐकावं काय, दुसरं ऐकावं? मग आपुले पै भेदे वीन, आपल्याला भेद जावा, आणि त्यात अभेद तत्व जे आहे, त्या तंत्रज्ञाना नावाने शिकवलेलं आहे, ते तेवढं तरी पहा, पुण्य होईल. तेवढं तरी पहा. नुसतं पहा, डोळ्याचाच विषय आहे आणि कानाचा विषय आहे, पण स्पर्शाचा विषय नाही. चंद्रभागा आहे, स्नान आहे. चंद्रभागा पांडुरंग आहे, चरणाचं दर्शन स्पर्श आहे. संत आहेत, चरणाला दंडवत घालता येतं, पण इथं मोबाईलमध्ये काही करता येतं. म्हणून विज्ञान खोट आहे. म्हणून विज्ञान कसं आहे ते बघा तुम्ही. मी ज्ञानेश्वरी पूजा करू शकतो ना, मोबाईलची करा बघू द्या. पण त्यात नाही का ज्ञानेश्वरी? नाही का गाथा? नाही का पंचदशी? नाही का विचारसागर? नाही का? सगळं आहे महाराज, पण देवाचं अस्तित्व त्यात, पुण्याचं साधन नाही. म्हणून हरिपाठ सांगावलं, पुण्याची गणना तुला हरी मुखे मुखानच म्हणावं लागेल. कारण मोबाईलनं मन चंचल होणार, आणि हरिपाठ वाचलास तर मन स्थिर होणार. 108 वेळा माझा ज्ञानोबाचं नाव घ्या. ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव देतो, अखंड वदनी वदेतो, वासुदेव होतो. अहो, नुसतं संतांचं स्मरण करा या जीवेवर, काही करू नका. ठाईच बैसोनी करा करा एक, आणि आवडी अनंत. तुम्हाला विज्ञान सांगितलं, विज्ञानाचा परिणाम सांगितला. मग संसार म्हणजे विज्ञान आहे, प्रपंच म्हणजे विज्ञान आहे, संसार म्हणजे जन्म आहे, आणि विज्ञान म्हणजे त्यातले भोग आहेत, त्याला प्रपंच. हे विज्ञान हे अज्ञान, सत्य बुद्धी जाण. भगवान 7व्या अध्यायात सांगितला. म्हणून आकार वावगा हरपे, विज्ञान निशेष करपे, मग ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. 7व्या अध्यायात भगवंताने सांगितलं. अर्जुना, ज्याला तुम्ही विज्ञान विज्ञान म्हणताना, ते विज्ञान फक्त कल्पनेपुरतं सत्य आहे. केवढं आहे? केवढं आहे? लाईट गेली, चार्जर कर बघू तुझा, मला दाखव बघू मोबाईल. मग तुमचं कुठं गेला? 50,000चा जरी असला तरी लाईटी वाचून तो कसा आहे? कसा तुम्ही म्हणा की जरा मोठ्यानं बोला ना, कसा आहे? पर तुमच्यातली जी चार्जर भरलेली आहे अखंड, जन्माला येण्यापुरती चार्जर बॅटरी करून दिली आहे ना, मग झोपलं तरी तुमचं हे चालू आहे ना? नाही चालू आहे का नाही? अहो बोला काका जरा माझ्याबरोबर, चालू आहे ना? तुम्हाला झोपी होते कोण? झोपत सगळं वेळेवर केलं विसरतंय कोण?
तुमची गाढ निद्रा 5-6 झोप जाते ना मग, आणि गेल्यावर तुम्हाला उठवतंय कोण? मग तुम्ही झोपला तरी तो जागा आहेच, बसला तरी तो जागा, काम केला तरी तो जागा, इथं ऐकायला प्रवचनाला आला तरी जागा आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडले, सपला माझा विषय आहे ना. मग तो जागा आहे तोपर्यंत साध्य करा. देह हे साधन आहे, नुसतं देहाला भूलू नको बाबा. हे देह म्हणजे तुला दिसतोय चांगला वाटा लागलाय, परंतु नरकाचं भांड आहे बरं का. शेवटचं वाक्य आहे का, माझी सेवा वेळ सपत आलेलं आहे. हे ज्यासारखं घाणेरडं काही नाही हो, याच्यासारखं दुर्गंधी काही नाही हो, याच्यासारखं रोगाचं भांडार नाही हो. बघा, एक 15 दिवस अंघोळ न करता थांबा, उद्याच्यानं प्रयोग करा. किती दिवस? किती दिवस वहिनी? 15 मिनिटं निघाय नाही तुम्हाला, तुमचाच वास तुम्हाला दुर्गंधी येईल. शरीर दुर्गंधीशी थार नाही, अपवित्र. ही मेलं तरी आम्हाला सुतूक पाळायला लागतंय, आणि जन्माला आलं तरी बी शिवून कोण येते बाबा आमच्यात जन्मले म्हणते. काय चालत म्हणजे देवाकडे सुद्धा जाता येतं, किती चांगला एवढा विचार करा. आणि मेलं तरी आहे का? हे गेलं तरी बी सुतूक आहे. याचा अर्थ काय? ज्या देहाला ममत्वानं मी पालन केलं, ज्या देहाला मी माझा समजला, हा देह ज्याने दिला त्याला विसरलं, त्यालाच अज्ञान म्हणतात, अविद्या म्हणतात. आणि अविद्येमुळंच आपल्याला प्रतिबंध होतो. त्याला सांगता सुतुक फिटले सुतुक जन्म मरणाचे, मी माझ्या संकोचे दुराविलो. शेवट ऐका, जन्म आणि मरण म्हणजे काय हे माऊलीने जाणलं. आणि तुम्हा मला सुद्धा न मरता याच देही याची डोळा भोगी जे मुक्तीचा सोहळा, एवढं सुख दिलं महाराज. आणि ते सुख इथंच आहे, यातच भोगता येतं. म्हणून माऊलीने जे सुख भोगलं ते अलौकिक दिव्य भोगलं. भगवंताला त्या ठिकाणी भगवंताला जाणलं, नुसतं जाणलं नाही, ते स्वतः देवच झाले. एवढ्या करता या श्लोकामध्ये म्हणतात पहा की प्रत्यक्ष बाई आपुलेने भेदेवीन माझे जाणी जे एक पण. याला अर्थ देव आणि मी दोन नसून मीच परमात्मा आहे, असा मनाचा पक्का निश्चय करा. असा आपला विषय. तो हा विठ्ठल. जग जग म्हणजे कुठं आहे? दोन गोष्टी, मी म्हणजे देह आणि तू म्हणजे जग. तुम्ही मला दिसता ना? नाही, मला दिसता. आता तुम्ही जे मला पाहतात ते काय पाहता? तू पाहता. आणि मी जे पाहतोय तुम्हाला पाहतो ना. म्हणजे मी आणि तू या दोन्हीतच जगताची प्रतीत येते. त्याला भेदामुळे येते, द्वैतामुळे येतं. याला द्वैताची गुरुविना आणि तया कैचे कीर्तन घडेल ना. म्हणून शेवट उपसंहार आहे. या करता एक पण जाणीजे तया नाव शरण येणे. शरण त्या नाव शरण, तयाची नाव शरण मज येणे गा. याचा अर्थ तो आणि आपण एक आहोत असा मनाचा पक्का निर्णय करा. आणि हेच माऊलीने तुम्हाला मला सोपे वर्म सांगितलेलं आहे. काहीही करू नका, कष्ट करून स्वधर्मानं आपला आचार विचार उच्चार संस्कार याचं पालन करा. आणि आसोनी संसारामध्ये राहून तुम्ही भगवंताचं चिंतन करा. आणि भगवंताचं करून तुम्हाला मोक्ष हरिउच्चारणे पाही मोक्ष सदा जो तुम्हाला प्राप्त आहे. शेवटचं वाक्य आहे का समाधी 2 मिनिटात वर्णन करतो. 2 मिनिटं वेळ राहिलेला आहे. ती म्हणजे माऊलीने ज्यावेळेस समाधी घेतली ना, नुसती समाधी नाही तर माऊलींच्या समाधीच्या वेळी बरं का, तारीख होती 25/11/1296 रोजी गुरुवार, आणि दुपारी 2:30 समाधी काळ होता बरं का काका. कवा होता ऐकला का तुम्ही? माहिती आहे का? हे लक्षात द्या. हे तुम्ही जे काय मला दिलात मुक्ताईचं चरित्र त्याच्यामध्ये वर्ण आहे बरं का. तेवढाच विषय तुम्हाला सांगण्याकरता आणलोय, कारण तुम्ही मला दिलेच सार्थक तुमच्या कानावर घालायचं आहे. असो, एवढ्या करता त्यांनी तारीख वार त्यावेळेला जन्माची तारीख घातली, जन्म वेळेचाच घातला.
आता समाधीचाही तारीख घातलेली आहे आणि वार घातला म्हणून जन्म गुरुवार आहे आणि समाधी सुद्धा गुरुवारी, म्हणून कालचीच समाधी कवा तरी ती चुकून हा गुरुवार होता म्हणत. आणि असा जो गुरुवार होता त्या गुरुवारीच बरं का माऊलींचा समाधी काल गुरुवार दुपारी 2:30 आणि समाधी काळी वय माऊलींचं केवढं होतं ऐका, 1 मिनिटामध्ये 21 वर्ष 3 महिने 5 दिवस होतं खंडू. किती होतं? 21 वर्ष 3 महिने 5 दिवस. एवढ्यातच आपण ब्रह्मरूप झाले आणि एवढी ब्रह्मरूप काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव अहिंसा. एवढं परमात्म्याला आपला केला, परमात्म्याची वारी केली, पंढरीची वारी केली आणि स्वतः पांडुरंगाना त्यांच्या करता समाधीला देण्याकरता यावं लागलं. ते कोण कोण आले त्यांची नावं ऐका, एकच वाक्यात सांगतो थोडक्यात. पहा, त्यावेळेला समाधी देण्यासाठी स्वतः पांडुरंग, रुक्मिणी बरं का, सत्यभामा, राई ही सगळी आली. आता एक म्हणा, एक नामदेव, सर्वांनी म्हणा एक नामदेव. 2 पुंडलिक म्हणा, 3 गरुड, 3 म्हणा, 3 गरुड, म्हणजे गरुड 3 जण आले. 4था हनुमंतराय, 5वे परिसा भागवत, 6वे विसोबा खेचर, 7वे चांगदा वटेश्वर, 8वे संत गोरा कुंभार, 9वी गंगा माता तीर्थ मूर्तिमंत झाले बघा, 10व शंकर पार्वती सह, 11व नीलकंठ, 12व इंद्रदेव आणि मरुदगण बरं का, 13व कुबेरदेव आणि 14व विश्वकर्मा. हे विश्वकर्मा ना, ज्याने सर्व विश्वाला आकार दिला, मंडप वगैरे घातला, असे ते प्रत्यक्ष मूर्तिमंत 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 10 उपनिषद, सगळे देव त्या ठिकाणी हजर होते बरं का. त्यातील तुम्हाला 13 पर्यंत सांगितलं, 14 पर्यंत. 15वे संत सनकादिक ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, 16वे उद्धव, 17 अक्रूर, 18 अर्जुन बरं का, व्यास बरं का, आणि सप्तऋषी हे 19 तिथं होते नंबर, आणि अंबरीश राजा 20वा होते, मरुद्गण 21वे होते, आणि गंधर्व नारद या सगळ्यासह त्या ठिकाणी माऊलीला माझ्या समाधी देण्याकरता आले होते पंढरीहून. आणि त्या ठिकाणी आळंदीमध्ये आले आणि माऊलींना समाधी दिली महाराज. आणि कार्तिक वद्य कृष्ण पक्ष दशमे ते द्वादशी त्रयोदशीपर्यंत अमावश्यापर्यंत कीर्तन करून, काल्याचे कीर्तन करून संपवले. आणि अलंकापुरी ज्ञानेश्वर महाराजांना समाधी देण्याकरता सगळे आले आणि पांडुरंगाने मोठा मंडप घालायला त्या विश्वकर्मा सांगितला आणि समाधीची सामुग्री नामदेवाच्या 4 मुलांनी केली. नंतर दिंडी प्रदक्षिणा, दशमी, एकादशी, द्वादशीला रुक्मिणी मातेनं भोजन दिलं बरं का. आणि असा समाधी सोहळा झाला. आणि 13व्या म्हणजे त्रयोदशी आहे ना, त्या दिवशी त्यावेळेला कान्होबा पाठक नावाचे होते, त्यांनी कीर्तन समाधी पुढं माऊलींच्या केलेलं आहे बरं का. आणि अशा पद्धतीनं त्यांनी कीर्तन सेवा केली व दुपारी 2:30 माझी माऊली समाधीस्थ झाली, समाधी घेतली. एक प्रमाण दिलंय, शके 1218, शके 1288, कृष्ण पक्ष कार्तिक मासी गुरुवार त्रयोदशी समाधीस बैसले. तारीख 25/11/1296 रोजी माऊलींनी ही समाधी घेतलेली आहे. असा सोहळा समाधीचा पार पडला. आणि पडल्यानंतर निवृत्तीने गोपाळाला म्हणजे पांडुरंगाला अत्यंत दुःख झालं महाराज. त्या समाधीतून बाहेर आणि निवृत्तीने गोपाळा आणले, बाहेर आणले गोपाळा, लावेले शिळा विवराशी. मुक्ताबाई सोपानदेव सांडती शरीरा, धरा धरा म्हणते निवृत्तीशी. तेथे अनेकांची उद्विग्ती म्हणे, वाहता ते सुमने. समाधीशी सगळ्यांनी फुलं घातली. तोच दिवस म्हणजेच त्रयोदशी झाल्यानंतर चतुर्दशीच आहे. आणि नंतर नामदेवानी त्यांच्या समाधीचं पूजन केलं. आणि नंतर इंद्राणी स्नान करून पुन्हा हा 5 दिवस सोहळा केला बरं का. असा हा सुख सोहळा आणि तो वर्णन होऊ शकत नाही, माझ्या माऊलींचं वर्णन होऊ शकत नाही. म्हणून ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी.
अशा पद्धतीने त्यांना आपण नमस्कार करू. या ओळीवरती चिंतन, त्यांचा जन्म, त्यांची समाधीचा वेळ, त्यांचा समाधीची तारीख, त्यांचा शक, हे सर्वस्व मुक्ताबाई चरित्रामध्ये तुम्ही मला जे काकांच्याकडून दिलं त्याच्यामध्ये सगळी नोंद आहे. पण ही सर्वांना, सर्वसामान्य जीवांना कानावरती पडावं, त्याचं वर्ण व्हावं, एवढ्याच करता श्लोकही तोच आहे. सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहमत्वा सर्व पापे भो मोक्षिषाम्या शुचा. यातील 1358 नंबरच्या ओळीवरती पै आपुले भेदेवी, बरं का, असं जे आहे ना, माझे जाणी जे एक पण तयाची नाव शरण मज येणे गा. इथं शिवा सपलेली आहे की एकच शरण या ठिकाणी अशी आहे की केवळ अहम वाचा चित्तांग देवोनी आशन रिग महोदधिका गांग रिगाली जाईशी. आपली वेळ झालेली आहे. याकरता आज वेळ झाली सुरुवात व्हायला, त्यामुळे काय वेळ थोडा झाला, बरं का. सर्वांची एक 5 मिनिटं वेळ जादा घेतलेली आहे. आणि तसं म्हणतं बरोबर 8:30 वाजलेले आहेत, बरं का. 7:30ला सुरू झालेला आहे. हां, याकरता हा जो समाधी सोहळा आहे, एक तुम्ही आम्ही माऊलींच्या नंतर जन्माला आलो, माऊलींच्या नंतर आलो म्हणून आम्हाला माऊलींचं दर्शन म्हणजे ज्ञानेश्वरी, त्यांचं जे वाङ्मय ना ते आज मूर्तिमंत माऊली आहेत महाराज. वाङ्मय ना ज्ञानेश्वरी आहे, अमृत अनुभव आहे, हरिपाठ आहे, त्यांची अभंगाथा आहे. त्यांनी जी जी काही प्रकरणं त्यामध्ये लिहिली आहे. आमच्याही घरी अभंगाच्या माऊलीचं गात्यात चिंतन झालेलं आहे. 200 अभंग झालेले आहेत. प्रत्येक एकादशीला सकाळी बरं का गाथ्यावरती आपलं चिंतन होतं. ते 9:30 ते 10 या टायमामध्ये एक 5 अभंग 2 अभंग होत्यात. पण आत्तापर्यंत एक 200 अभंग मला वाटतं 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं माऊलींचं चिंतन झालेलं आहे. आमच्या घरी ज्ञानेश्वरी समजावून 4 वर्ष सांगितली, भागवत सांगितला म्हणजे श्रीमद भागवत, त्यानंतर भावाचं रामायण झाला, अमृतानुभव ग्रंथ सोडवला, आणि आता माऊलींची गाथा सोडवायची चालू आहे. एक खरोखरच तुमचं आमचं एक पूर्वजन्मीचं पुण्य आहे. तो का म्हणे होता ठेवा, तो या भावात सापडला. आज माऊलीने माझ्यासारख्या पामराकडून आणि ही सेवा रुजू करून घेतली. 36 वर्ष निर्विघ्न. खरोखरच माऊलींचीच कृपा आहे. कारण का, जसं माऊलीने मेले माणूस तोडविल ना, तसे मेल्याला जिवंत केलं महाराज. सगळी माणसं जमली होती, हे आता काही जिवंत नाही महाराज म्हणून असं झालं, परंतु माऊलीची कृपा आणि त्यातून पुन्हा मला आयुष्य प्राप्त झालं. आणि आज मी तुमच्या पुढे बोलतो आहे. एक लक्षात घ्या, ही माझं नाही, ही माऊलींची सेवा आहे. आणि माऊलीच माझ्यासारख्याकडून करून घेते आणि त्यांनीच आयुष्य देऊन ही प्रकृती आणि पुन्हा होतं तसं चिंतन होतं तसं एकही विस्मरण झालेलं नाही. अजून जसं त्या तसं आठवतं, बरं का. हे माऊलींचीच कृपा, पांडुरंगाचीच कृपा, माझ्या जगद्गुरूंचीच कृपा आणि माझ्या श्रीगुरूंची आजरेकर माऊलींची कृपा. आणि म्हणून तुमच्यासारख्या समोर तुमच्या चरणाची सेवा करण्याला तुम्ही माऊली सगळ्या भाग्यवंत आहात. तुम्ही सर्व श्रोते म्हणजे अत्यंत भाग्यवंत आहात की तुमच्या चरणाची सेवा माझ्यासारख्या पामराला करण्याची एक खरोखरच तुम्ही एक संधी प्राप्त करून दिलात. आणि माझे वाक्पुष्प तुम्ही शांत चित्तानं श्रवण केलात. न्यून्यते पुरते अधिकते श्रते करून घ्यावे तुमते विनवितो. असे किंबहुना तुम्ही प्रभू, तुम्ही महेशांच्या मूर्ती, मी दुबळा अतिशय भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की. श्रोता सामान्य महाराज, भगवान शंकरांच्या तुम्ही विभूती आहात, बरं का. आणि तुमच्या पुढं शंकरांच्या पुढं माझा सांगायचा अधिकार काय. बघा, तुम्ही केवढा मोठा त्याग करून इथपर्यंत येऊन मंडपात बसलात, अनुष्ठानला आलात, उत्सव चाललेला आहे, आणि तुमच्या पुढं मी बडबड करणं योग्य नाही. ले कुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, किंवा बोलिले कुरे वेडी वाकुडे उत्तर करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध झाले सेवा. आणि खरोखरच अशीच माऊलीने आमच्याकडून करून घ्यावी. माऊलीने आमच्यावरती हात ठेवावा. आमचं अज्ञान अविद्या सहकार्याची निवृत्ती व्हावी. आणि मला मोक्ष म्हणजे ज्ञानदेव पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे, ही प्रचिती तुम्हाला यावी. एवढीच आपण माऊलीचरणी प्रार्थना करू. आणि झाली सेवा समर्पित करतो. झाली सेवा. आणि खरोखर आज काकांच्या चरणी, कारण काकांचं पण आयुष्य वाढलं, त्यांनी पण मध्ये आजारी होते, आमच्या ताईंना पण पुन्हा आयुष्य वाढलं. हे सर्वजण आम्ही खरोखर माऊलीने तुम्हाला सर्वांना आयुष्य देऊन पुन्हा आपलं आयुष्य आमच्याकडं दिलं आणि आपली सेवा करून घेतली. त्या माऊलीचे अनंत उपकार आहेत.
त्या पांडुरंगाचे आनंद उपकार आहेत. हे काय सामान्य गोष्ट नाही महाराज. हे पुण्य आहे ना, हे पुण्य इतकं कार्य आहे. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा. एवढा सेवा आहे आणि ही सेवा अशीच घडो.